मी आधी हा व्हिडिओ बघा. खरं असं बऱ्यापैकी पाठवलेच पावला. आम्ही नवरा बायकोनी मतदारसंघात जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो. दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोने सांगितली. मोबाईल तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून त्याला पाठवलेच पावला म्हणे, पण चांगलं झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हजारो भाविक डोळे मिटून देवाची प्रार्थना करत होते. एका बाजूला भक्तिभाव सुरू होता आणि त्याच वेळी एका नेत्याच्या कानात त्यांची पत्नी हळूच एक बातमी सांगते आणि तो नेता कॅमेऱ्यासमोर येऊन आनंदात बोलून जातो, पांडुरंग पावला. पण थांबा, हा पांडुरंग नेमका कोणाला पावला? नाशिकच्या रस्त्यांवरचे खड्डे सहन करणाऱ्या जनतेला की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यांना? एकीकडे नाशिकची जनता रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे त्रस्त आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली शेकडो जुन्या वृक्षांची कत्तल सुरू आहे आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे कुंभमेळ्याच्या 500 ते 600 कोटींच्या घोटाळ्यात पोलिसांनी काही लोकांना अटक केली. त्यापैकी एक दुसरा तिसरा कोणी नसून मंत्री गिरीश महाजन यांचा जवळचा नातेवाईक निघतो. जनतेचा संताप, 50 ते 60 वर्ष जुन्या झाडांची कत्तल आणि 600 कोटींचा हा संशयास्पद कारभार, या सगळ्यावर पडदा पाडून जेव्हा महायुतीचे नेते जल्लोष करतात तेव्हा प्रश्न पडतो, हा पांडुरंग पावलाचा आनंद आहे की नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा राजकीय स्टंट? आज या व्हिडिओमध्ये आपण उघड करणार आहोत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तो खेळ, जो ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. 2024च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाली, पण तेव्हापासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्तच होते. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात अंतर्गत तणाव आणि चुरस इतकी वाढली होती की पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नव्हता. अखेर 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक येथील मुख्य सोहळ्यात गिरीश महाजन यांनाच ध्वजवंदन करण्याचा मान मिळाला. त्याच वेळी भाजपच्या गोटातून संकेत मिळाले होते की पालकमंत्री पदाची माळ महाजन यांच्याच गळ्यात पडणार आणि अखेर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे तर नाशिकची अधिकृत जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली. आता तरी तुम्ही म्हणाल की महाजन तर भाजपचे संकटमोचक मानले जातात, मग विरोध का? तर जळगावच्या जामनेर मतदारसंघातून सलग 6 वेळा निवडून आलेले गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. पक्षात कुठेही अडचण आली किंवा पेच निर्माण झाला की फडणवीस यांच्याकडून महाजन यांच्याकडेच जबाबदारी सोपवली जाते. म्हणूनच त्यांना पक्षाचा संकटमोचक मानले जाते. पण प्रश्न हा आहे की पक्षाचे संकटमोचन करताना त्यांनी नाशिकच्या जनतेला मात्र संकटात ढकलले आहे का? मंडळी, गिरीश महाजन जेव्हा पंढरपुरात 15-16 हजार मतदारांसह दर्शनासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या कानात ही बातमी दिली आणि महाजन म्हणाले, पांडुरंग पावला. आता नाशिकचा चेहरा मोहरा बदलून जाईल. यंदाचा महाकुंभ न भूतो न भविष्यती असा होईल. पण या विधानामागे लपलेली खरी कहाणी आहे का? नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. महाजन यांच्याकडे आधीपासूनच कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी होती, पण कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली काय शिजत होतं? काही दिवसांपूर्वी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 530 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पोलिसांनी तनय महाजन नावाच्या संशयिताला अटक केली आणि तपासात समोर आलं की हा तनय महाजन दुसरा कोणी नसून स्वतः मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी मंत्री महाजन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावर सारवासारव करताना महाजन म्हणाले, तो माझा दूरचा नातेवाईक असला तरी त्याचा सहभाग आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणारच. पण प्रश्न हा आहे की 500 ते 600 कोटींचा घोटाळा होतोच कसा? कुंभमेळ्याच्या कामांच्या बैठकींवर आणि निर्णयांवर संपूर्णपणे भाजपचाच ठसा होता. अगदी मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही या बैठकांमध्ये डावललं जात होतं. याशिवाय कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या नावाखाली नाशिकमधील शेकडो जुनी गर्दसावली देणारी झाडे एका रात्रीत तोडली गेली. नाशिकचे हिरवेगार सौंदर्य उद्ध्वस्त केले गेले. एकीकडे झाडांची कत्तल आणि 500 ते 600 कोटींचा घोटाळा, तरीही महाजन म्हणतात, पांडुरंग पावला. बस गोष्ट इथेच संपत नाही. पालकमंत्रीपद मिळताच गिरीश महाजन नाशिकच्या रस्त्यांबद्दल बोलताना म्हणाले, नाशिकमध्ये खूप जोरात कामं सुरू असून
80% खड्डे बुजवण्यात आलेत. उरलेले 20% खड्डे लवकरच बुजतील. लोक मोर्चे काढत आहेत, पण मी नागरिकांची माफी मागतो आणि थोडे दिवस सहन करा असे आवाहन करतो. म्हणजे खड्ड्यांमुळे जनता त्रस्त आहे, अपघात होत आहेत आणि संकटमोचक मंत्री जनतेला सांगतायत की खड्डे सहन करा. या खड्ड्यांमुळे आणि खोदकामामुळे नाशिकमध्ये निर्माण झालेल्या प्रचंड जनक्षोभाची संधी साधत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट गिरीश महाजन यांच्यासह नाशिक महापालिका प्रशासन आणि महापौर आणि आयुक्तांना लक्ष केले होते. भुजबळ हे स्वतः नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत होते. महापालिकेत भाजप आणि शिवसेना सत्तेत आहे, तर राष्ट्रवादी बाहेर होती. त्यामुळे खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भुजबळांनी महाजन यांच्या कारभाराचे पुरते वाभाडे काढले होते. विरोधकांनी तर महाजन यांच्यावर बोचरी टीका केली. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, हे निर्लज्ज लोक आहेत, यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे. हा 2 जिल्ह्यांचा वाद अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांकडे गेला, तिथे मुंबईच्या भाषेत मांडवली झाली. पालकमंत्री म्हणून पैसे खाण्याचे काम सुरू आहे. सरकारचे जावई पैसे खात आहे. इतकंच नाही तर एका सिंहस्थ कुंभपूर्व पुस्तकेत महाजन यांच्या नावापुढे पालकमंत्री असा उल्लेख होता. तेव्हा विरोधकांनी टोमणा मारला की हे म्हणजे माजी पालकमंत्री. नंतर भाजपने स्पष्टीकरण दिले की म्हणजे माझी नसून माननीय आहे. विचार करा, पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये किती अंतर्गत नाट्य सुरू होते. आता आपण या राजकीय समीकरणांचे विश्लेषण करूया. नाशिकचे पालकमंत्री पद अधिकृतपणे न देताही भाजपने गिरीश महाजन यांची अघोषित पालकमंत्री अशी प्रतिमा आधीपासूनच तयार केली होती. महाजन सुद्धा सांगायचे की मी पालकमंत्री नसलो तरी काही बिघडत नाही, मी कायमचे नाशिककडे लक्ष देतोय. पण जेव्हा अधिकृत निवडीची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे या शर्यतीत आघाडीवर मानले जात होते. महाजन यांची निवड करून भाजपने छगन भुजबळ यांना अत्यंत मोठा राजकीय धक्का दिलाय. मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुंभमेळ्याच्या महत्वाच्या बैठकांपासून दूर ठेवून भाजपने आपला एकछत्री अंमल बसवला. यामुळे महायुतीतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे मंत्री महोदय दावा करतात की मुख्यमंत्र्यांनी 1000 कोटी रुपये रस्त्यांसाठी दिलेत. नाशिकमध्ये सर्व रस्ते सिमेंटचे होतील, शहर खड्डेमुक्त होईल आणि 4000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शहर सुरक्षित करू. पण दुसरीकडे 500 ते 600 कोटींच्या बनावट डॉक्युमेंट्स देऊन घोटाळा केला जातो. वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जातो आणि जनतेला माफी मागून सहन करा असा मोफत सल्ला दिला जातो. मंडळी, पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन पांडुरंग पावला असे म्हणणे खूप सोपे आहे, पण विठुराया हा सत्याच्या आणि जनतेच्या पाठीशी उभा असतो, घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारांच्या पाठीशी नाही. नाशिक हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सुंदर शहर मानले जाते, पण आज त्याच नाशिकच्या नशिबी काय आलंय? कुंभमेळ्याच्या नावाखाली 500 ते 600 कोटींचा घोटाळा, शेकडो जुन्या वृक्षांची अमानुष कत्तल, रस्त्यांवरचे धोकादायक खड्डे आणि महायुतीतील सत्तेचा आणि पदांचा तमाशा. राजकारणी येतात, आपापल्या सोयीनुसार तडजोडी करतात, स्वतःच्या मर्जीतील लोकांना निविदा वाटतात आणि निघून जातात. पण शेवटी या सगळ्याचा भुर्दंड कोणाला बघावा लागतो? तर आपल्यासारख्या सामान्य करदात्या जनतेला. जर जनता अशा कारभाराविरोधात बोलली नाही तर नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल, पण तो बदल विकासाचा नसेल तर विनाशाचा असेल. तुम्हाला काय वाटते? गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री बनवून खरोखरच नाशिकचा कायापालट होणार की 500-600 कोटींचे घोटाळे आणि खड्ड्यांचे साम्राज्य असंच पुढे चालू राहणार? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडतील. जर तुम्हाला हा राजकीय आणि सामाजिक विश्लेषणाचा सडेतोड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या नाशिककर मित्रांसोबत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच रोखठोक आणि निर्भीड बातम्यांच्या विश्लेषणासाठी बघत रहा राजश्री अनफिल्टर्ड. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या गरम राजकीय विषयावर. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.